आजचा विषय आहे फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपरचे बंद पडलेले प्रकल्प फॉर्च्यून हिलटॉप आणि फॉर्च्यून वेदात 24वाडी आळंदी. नमस्कार, मी सूरज आणि आपण ऐकत आहात लोकन्याय न्यूजचा खास भाग रिअल इस्टेट रिअल क्राईम, जिथे आपण उलगडत नेतो प्रॉपर्टी वादांमागील खरी गोष्ट, खरे चेहरे आणि खऱ्या समस्या. पिंपरी चिंचवड शहरी सीमा ओलांडताच 24वाडी आळंदी येथे सुरू झालेला एक आशावादी प्रकल्प फॉर्च्यून हिलटॉप आणि फॉर्च्यून वेदास गेल्या 4 वर्षापासून हे दोन्ही गृहप्रकल्प थांबले आहेत आणि त्यामागे एकच नाव सतत ऐकू येतं, ते म्हणजे श्री मकरंद सुधीर पांडे. नितीन शंकर धिमधिमे आणि मकरंद सुधीर पांडे हे दोघं 25 वर्षापासूनचे व्यावसायिक पार्टनर. परंतु या प्रकल्पामध्ये मकरंद पांडे यांचा हट्टी आणि अडमुठापणा पवित्रा हा ठरतोय 300हून अधिक ग्राहकांच्या आशावर पाणी फेरणारा मुद्दा. धिमधिमे यांना ना प्रकल्प पूर्ण करायला परवानगी, ना आर्थिक निर्णयात मकरंद पांडे यांचे सहकार्य. परिणाम काय होतोय तर 300 कुटुंब अडचणीत, हजारावर लोकांचे भविष्य अंधारात. आम्ही या प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेतला आणि काही पीडित ग्राहकांशी संवाद साधला. त्यामध्ये डॉक्टर दिगंबर व डॉक्टर ज्योती इंगोले यांनी त्यांचं मत स्पष्ट केले. त्या म्हणतात, आम्ही वयोवृद्ध असूनही संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये गुंतवली, आता वाट पाहून थकलोय. त्यानंतर श्री तेजाराम व सौ विजया जीवतोडे या म्हणतात, घराचं स्वप्न बघितलं पण आज त्यांचं ओझं झालं आहे. त्यानंतर सोपानराव व सौ मंगला यादव विश्वासाने व्यवहार केला पण आता तोच विश्वास गळायला लागला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ग्राहकांची एकच मागणी आहे, मकरंद पांडे यांनी कायदेशीर जबाबदारी स्वीकारावी, सहकार्य करावं आणि प्रकल्प पूर्ण करावा. जर असं नसेल, पोलिसांनी मकरंद पांडेवर गुन्हा दाखल करून काम चालू करण्यासाठी सर्व अधिकार नितीन यांना द्यावेत. चला तर जाणून घेऊयात ग्राहकांच्या प्रतिक्रिया. मी डॉक्टर सौ ज्योती इंगोले बोलते. दिमदिमेना जर पांडेंनी मदत केली नाही तर ते एकटे काही करू शकणार नाही, किंवा त्यांना राईट्स देऊन टाकावे की तुम्ही हे सगळं करा आणि सगळ्यांचे पैसे चुकते करा. ते करायला तयार आहेत. तुम्ही म्हणता मॅडम राईट्स दिले पाहिजे, पण ते राईट्सही देत नाही, ते स्वतःही करत नाहीत आणि दोघं मिळूनही करत नाही. असं करतच नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का? हो, जर असं करत असेल आणि लोकांची पिळवणूक होत असेल तर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर, कारण बाकीच्यांचे पैसे मिळायचे कधी ना. मी डॉक्टर दिगंबर इंगोले यांनी खरंच 25 वर्षापर्यंत चांगलं काम केलं, परंतु या 4-5 वर्षात मात्र त्यांच्यामध्ये काय फूट पडली मलाही माहिती नाही. पण मकरंद पांडेनी तर अगदीच असा हे घेतलाय, स्टेप घेतली अशी की त्याला सहकार्य करायचंच नाही असं ठरवलेलं दिसतं. नितीन धिमधिमेचं सहकार्य चांगलं आहे. ते लोकांच्या संपर्कात राहतात, लोकांना आश्वासनही देतात की मी संपूर्ण तुमचे पैसे तोडण्याचा प्रयत्न करेन. मला वाटतं मकरंद पांडेनी त्याला संपूर्ण सहकार्य करावं व हे लोकांचे पैसे चुक्त करावे. मकरंद पांडेनी स्वतःहून खरं म्हणजे पुढे यायला पाहिजे. तो येतच नाही पुढे. नाही, त्यांनी यायलाच पाहिजे आणि लोकांनी त्याच्यावर प्रेशर टाकायला हरकत नाही. त्याच्या सगळ्या हितचिंतकांनी सुद्धा त्यांना सांगायला पाहिजे, बाबा तू आता थोडं एक पाऊल मागे जा आणि नितीनला, तुझा जो जीवाश्य कंठस्थ मित्र होता, त्याला तू सहकार्य कर आणि हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण करून लोकांचे देणं पूर्ण करण्याकरता त्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं. आता 4-5 वर्ष झालेले आहे, तो ठप्प झालाय. असं आम्ही नाराज आहोत, सगळे दुःखी आहोत की आमचे पैसे मिळतात की नाही. असे व्यवहार केलास, आम्हाला फसवण्यासाठी केला का? यांना राईट्स दिले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा का? हो, व्हावा. कारण खूपच नाचक्की चालली आमच्या लोकांची. खूपच म्हणजे मनस्ताप चाललाय आमच्या सर्वांचाच. कुणालाही वाटत नाही की पांडे असं गायब राहावा, लपून दडून राहावा. तसं कोणाला वाटतं, असं वाटतं की त्यांनी पुढे यावं आणि हा व्यवहार क्लिअर करावा. धिमधिमे खूप चांगले आहेत,
व्यवस्थित तेच हँडल करतायत. आता 2-3 वर्षापासून बघतो आम्ही, आमच्याशी बोलतात, आमचे प्रश्न सोडवतात, आम्हाला आशेवर ठेवलंय त्यांनी, आम्हाला विश्वास देतात की हे तुमचं काम आम्ही करूच वगैरे वगैरे. माझं नाव तेजराम राघव जीवतोडे. मी फॉर्च्यून मध्ये सर्व गुंतवणूक केली विश्वासावर आणि चेक पण परत केले, चेक पण परत आले, ते पण सरांना दाखवलंय मी. बाकी आता एवढं वर्ष झाले, आता आमच्या वय पण 80च्या वर आहे, काहीतरी निर्णय घेतला तर बरं पडेल. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का? हो, त्याच्यावर मला एक वेळ त्यांनी मीटिंग घेतली होती चैतन्यमध्ये, तेव्हा भरपूर भांडण झालंय आमचं. काय त्याचं सहकारचे आशा नाही त्याच्याकडून, आणि काय आमच्याकडून मायामध्ये आम्ही मदत करायला तयार आहोत. फॉर्च्यून वेदांत भूमिका म्हणजे त्याने आम्हाला फ्लॅट द्यावे, ते फ्लॅट देणं गरजेचं आहे. आम्ही त्याचीच वाट बघतोय. आम्ही एवढा पैसा विश्वासाने गुंतवलेला आहे. बरं, हे प्रोजेक्ट पूर्ण करायला नितीन दिमदिमे तयार आहेत, परंतु पांडे सतत आडवे येतात. त्यांना बऱ्याच वेळेला मी पण समजावून सांगितलं, परंतु ते आपली भूमिका दरवेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण करतात, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आणायचं आणि ते प्रोजेक्ट कुठेतरी त्यांच्या हातात द्यायचं. म्हणजे इथं त्याला स्वतःला पैसा कमवायचा आहे आणि बाकीचा प्रोजेक्ट बंद पाडायचा आहे. या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत 3-4 असे मध्येच कॉन्ट्रॅक्टर मोठमोठे आणले. त्याचं काय केलं ते त्यालाच माहिती, आणि ते बारगळले. आता पण ते करायला तयार आहेत, परंतु पांडे त्यांना सहकार्य करत नाही. एक तर त्यांनी त्याला पूर्ण सहकार्य करावं आणि दोघांनी मिळून आम्हाला आमचे फ्लॅट द्यावे. नसेल त्यांना जमत नसेल तर त्यांनी नितीनला सगळा अधिकार देऊन टाकावे आणि त्यांना फ्लॅट करायला परवानगी द्यावी. आमचे पैसे आम्हाला फसवलं गेलो आहे, तेव्हा त्या माणसाला एकतर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अटक करावी त्याला, आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू करावी. माझं नाव मंगल यादव. मी तिथं फ्लॅट बुक केलेले आहेत. नितीन दिमदिमे आणि पांडे दोघं आम्ही दोघांना पैसे दिलेले आहेत, पण अजून काही काम त्यांनी सुरू केलेलं नाही. नितीन दिमदिमे काम करायला तयार आहेत, पण पांडे असे लपून बसतात ना, त्यामुळं मग आम्हाला त्याचं काही समजेना. आता आम्ही वय झालेलं आहे आमचं, खूप पिळवणूक होती आमची, एवढा पैसा गुंतवला, आता काय करायचं आम्ही? खूप कठीण झालंय, आमची परिस्थिती खूप कठीण आहे. तर आता काय करायचं? तर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ते नितीन दिमदिमेला राईट्स द्यावे त्यांनी, आणि ते काम करून द्यावं. आपण प्रतिक्रिया बघितल्यात. खरंच दुःखद घटना आहे. आमचं एकच धोरण सत्य मांडणं आणि न्यायासाठी आवाज उठवणं. हा चॅनेल त्या प्रत्येक ग्राहकांसाठी आहे ज्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे. आम्ही आवाज देत राहू जोपर्यंत उत्तर मिळत नाहीत, न्याय मिळत नाही. तुमच्या जवळही अशीच एखादी प्रॉपर्टीची अडकलेली कहाणी असेल तर आम्हाला कळवा. नक्की आम्ही लोकन्याय न्यूजच्या माध्यमातून मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपण बघत होता लोकन्याय न्यूज. धन्यवाद.